सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. आज आम्ही आहो सुखदेव टोली, डोंगरगाव, मुंडीपार आणि निर्वत्त बौद्ध बिहारमध्ये आहो. आणि इथं सगळे पदाधिकारी बौद्ध भिक्खू संघ बौद्ध भिक्खू पण आहेत आपल्यासोबत. आणि आम्ही आज विचारू यांना की हे बौद्ध बिहार कधी बनले, कधी याची स्थापना झाली आणि यांना काय काय अडचणी आल्या आहेत ह्या बौद्ध बिहार बनवण्याकरिता आणि यांची पुढची वाटचाल काय आहे हे आम्ही विचारू. सगळ्यांना माझा जय भीम अजून एकदा आणि नमो बुद्ध आहे. तर मी सगळ्यात प्रथम बौद्ध भिक्खू जे आहेत, बौद्ध बनते आहेत, यांना मी विचारतो प्रश्न. भंतेजी, तुम्हाला इथं काय त्रास आहे? इथं जर तुम्ही इथं राहता, तुम्हाला अजून आणि काय अपेक्षा आहे तुमची समाजाकडे आणि काय काय तुम्हाला त्रास आहेत ते तुम्ही सांगू इच्छिता? तर आम्हाला त्रास म्हणजे या ठिकाणी आमचा निवास नाही आहे, म्हणजे भिक्खू निवास इथं तयार व्हायला पाहिजे. कारण विहारामध्ये आम्हाला लायब्ररी काढायची आहे आणि त्या लायब्ररीसाठी तिथं भिक्खू निवास असणं बरोबर नाही, कारण ते लोकांसाठी खाली पाहिजे. तर त्यासाठी भिक्खू निवास बनणं हे फार गरजेचं आहे. कारण आम्ही भिक्खू लोक तिथं राहणार, कोणी दुसरे भिक्खू आले तर तिथं व्यवस्था, इथं विहारात राहणं बरोबर नाही. विहार हे इतरांना दर्शनासाठी खुलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. आणि इथं आता पाण्याची सुविधा तर झालेली आहे, विहीर वगैरे खोदण्यात आलेली आहे आणि टंकीसुद्धा बसवण्यात आलेली आहे. तर ते परंतु इथं आता आम्हाला आणखी एक हाल पाहिजे मोठं, म्हणजे इथं सभामंच तयार झालं पाहिजे. म्हणजे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह जर झालं तर इथं आम्ही कोणते शिबिर घेऊ शकतो. श्रामणे शिबिर झालं, महिला शिबिर झालं, 24 प्रकारचे भारतीय बौद्ध महासभेचे शिबिर आहेत. आणि मी भारतीय बौद्ध महासभेमध्ये कार्यरत असल्यामुळे मी इथं शिबिर राबवू शकतो. तुम्हाला काय इथं विपश्यना सेंटर बी खुललं तर बरंच होईल, कारण इथे या परिसरामध्ये जवळपास पडेल. तर आमचे मोठे फार विचार आहेत. इथं आम्हाला गुफा बनवायची आहे, अंगुलीमाल गुफा, आणि एक डुंगेसरवी पर्वताची ते गुफासुद्धा, तिथं सिद्धार्थ गौतम तपश्चर्या करीत होते, तोसुद्धा आमचा प्लॅन आहे. आणि इथं उभ्या मूर्त्या म्हणजे भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या मोठ्या मूर्त्या झाल्या पाहिजेत, पण ते सामान्य माणसाकडून नाही होणार. म्हणून कोणीतरी, आता आम्ही निवडून देतो आमदार खासदार, परंतु आमच्यासाठी काहीच कार्य करत नाही. हे लोक आमच्याकडे, बौद्ध लोकांकडे दुर्लक्ष करतात. म्हणून जो निवडून येतो तो सगळ्यांसाठीच असतो. तो बौद्ध असो, हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, तो सगळ्यांचं नेतृत्व त्यांनी केलं पाहिजे, अशा तऱ्हेची त्याची मनोवृत्ती पाहिजे, नाही का. तर हे सुद्धा काम त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे. जेव्हा आम्ही निवडून देऊ शकतो ते त्यांना पाडू बी शकतो, ही धमक आपल्यामध्ये असली पाहिजे. नाहीतर नेहमी तो आपले कामही करत नाही ना आम्ही त्यालाच निवडून देतो, त्याला काहीच वाटत नाही, भीती वाटत नाही. आमची भीती वाटली पाहिजे त्यांना की यांना आम्हाला मतं देऊन निवडून आणलं, परंतु यावेळी आम्ही यांचे काम नाही केलं तर हे आम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही, ही धास्ती त्याच्या मनात असली पाहिजे. आणि म्हणून तळमळीने त्यानं कामं केलं पाहिजे. कोणताही मेंबर असो, सरकारी आहे तो सरकारच्या पैशानं करतो, स्वतःच्या पैशानं करत नाही. आणि म्हणून इथं जास्तीत जास्त शुभेच्छा, कारण की हे विहार जे आहे हे बुद्धभूमी आहे, याच्या बुद्धभूमी आम्ही नाव ठेवलेलं आहे. या बुद्धभूमीमध्ये सगळ्यांचं मंगल झालं पाहिजे, कारण की या ठिकाणी हे पर्यटन स्थळ झालं पाहिजे, हे माझा उद्देश आहे, हेतू आहे. तेव्हा आपलं मी एकटाच काही करू शकत नाही, आपलं सर्वांचं सहकार्य राहील. ज्या जनतेचं असो की नेत्यांचं असो, त्यांनी सहकार्य केलं तर हे स्थळ चांगलं पवित्र स्थळ म्हणून इथं पर्यटन स्थळ प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी सर्वांची गरज सहकार्य असलं पाहिजे, हीच अपेक्षा करतो आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय भंतेजी, पुष्कळ धन्यवाद. आणि बौद्ध बिहारामध्ये सगळे पदाधिकारी आहेत, जे निर्वत्त बौद्ध बिहार आहे ज्याची स्थापना ज्यांनी केली आहेत ते सगळे पदाधिकारी आमच्यासोबत जमलेले आहेत इथं. आम्ही त्यांना पण प्रश्न विचारू. सर, मला सांगू इच्छिता की याची स्थापना कधी झाली आणि हे बुद्ध भगवानचे जे आहे विहार हे कधी बांधण्यात आले आणि तुम्हाला काय काय अडचणी आले याच्यामध्ये, हे तुम्ही सांगू शकता? 2007च्या सुमारास ह्या ठिकाणी निवृत्त बौद्ध विहार, बुद्धभूमी ह्या विहाराची स्थापना करण्यात आली. हा निवृत्त बौद्ध विहार गोंदिया तिवडा मार्गावरून 10 किलोमीटर अंतरावर सुखदेव ह्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. ह्या विहाराची स्थापना भारतीय बौद्ध महासभा सर्कल मुंडीपारच्या वतीने करण्यात आली होती. आणि हा विहार जवळजवळ 40-45 गाव मिळून सगळ्यांच्या सानिध्यातून, सर्व उपासकांच्या माध्यमातून हा विहार स्थापना करण्यात आला. 2007मध्ये जेव्हा विहाराला हा विहार डोंगरगाव ह्या ग्रामपंचायत अंतर्गत येतो आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला ही जागा देण्यात आली. ह्या जागेला विहाराच्या बांधकामासाठी आम्हाला त्यावेळेस माननीय श्री प्रफुल्लजी पटेल केंद्रीय उड्डयन मंत्री व माननीय श्री दिलीपजी बनसोड आमदार यांच्या फंडातून 5-5 लाखाच्या फंडातून 10 लाखाच्या फंडातून ह्या विहाराची रचना झाली. त्याचप्रमाणे 35 ते 40 गावाच्या माध्यमातून जे बौद्ध उपासक होते त्यांच्या श्रमदानातून, त्यांच्या धर्मदानातून सुद्धा इथं ह्या विहाराची
हे करण्यात आली, आपला विकास करण्यात आली व त्यांच्यासुद्धा धम्मदान ह्या विहाराला लागलेलं आहे. त्यानंतर 2020 ते 21 ह्या वर्षामध्ये आम्हाला ह्या विहाराला पूज्यने भदंत धम्मरती थेरो मुंबई यांचे स्थान मिळाले व त्यांनी ह्या विहाराला भेट दिली. त्यांना हा विहार खूप आवडला व त्यांनी आपला समोर हे केलं की आम्हाला ह्या विहाराला ह्या जागेला पर्यटन बनवायचे आहे. ह्या माध्यमातून त्यांनी खूप जिद्द पकडली. त्या माध्यमातून आम्ही भंतेजीला सांगितलं का ह्या विहारामध्ये आमची एक संस्था आहे. ते संस्था संघमित्रा जनकल्याणकारी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था F नंबर 8800 2020 ही संस्था आहे और या संस्थेच्या माध्यमातून ह्या विहारात काम होत आहे. तेव्हा भंतेजी म्हटलं खूप चांगली गोष्ट आहे म्हणून आम्ही ह्या भंतेजीला आग्रह केला और ह्या भंतेजीला आम्ही हा विहार आम्ही भंतेजीसाठी दिला. त्यापासून भंतेजी 2020 पासून इथं निवासस्थानी आहे. भंतेजीपासून ह्या विहाराला बरेचसे धम्मदान मिळाले. त्यांचे बरेचसे हे आहे भंतेच्या माध्यमातून ते बरेच काम झाले आहे. इथे जे विहाराला जे मोठी मूर्ती दिसत आहे म्हणजे लहान पितळेची मूर्ती दिसत आहे तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या दिसत आहे ह्या भंतेजी दिलेल्या धम्मदानावरूनच आहेत. त्याचप्रमाणे बाहेरसुद्धा 4 मूर्त्या दिलेल्या आहेत त्यासुद्धा धम्मरती भंतेजी यांच्या माध्यमातूनच आलेल्या आहेत. त्यांचे खूप इथं हे आहे. त्याबरोबर भंतेजी यांच्या माध्यमातून आपल्या इथं सुद्धा ह्या विहारामध्ये वर्षापासुद्धा होतो. हा 3रा वर्षावर तिथं झाला आहे. 2021, 2022 व 2023 ह्या 3 वर्षाला संपन्न झालेले आहेत. यांच्या माध्यमातून खूप कार्य झाले आहेत. तसेच आजूबाजूच्या गावातील जे उपासक आहेत त्यांच्या माध्यमातून श्रमदानातून त्यांच्या धम्मदानातून व संस्थेचे सगळे पदाधिकारी यांच्या चांगल्या परिश्रमातून इथं चांगलं स्थान निर्माण होईल अशी आमची खूप मोठी इच्छा आहे. त्याचप्रमाणे इथं खूप मोठा परिश्रम आपल्याला करायचा आहे. भविष्यात आम्हाला इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक सभागृह बनवायचे आहे. भंतेसाठी राहण्याची व्यवस्था नाही, त्यांच्यासाठी आम्हाला म्हणजे त्यांच्यासाठी कुटी बनवायची आहे. इथं आम्हाला शौचालयाची व्यवस्था नाही. लोकांसाठी जे येतात उपासक लोक त्यांच्यासाठी एक शौचालय बनवायचे आहे. त्याचप्रमाणे बरेचसे आहेत. आपल्याला संडे स्कूल करायचे आहे आणि फ्युचरमध्ये जर आपल्याला प्लॅन चांगला झाला तर आपल्याला विपसनासुद्धा आपण चालू करू इथं आणि शिबिरसुद्धा लावायचे आहे. असे बरेचसे आपले इथं उपक्रम आहेत ते घडवायचे आहेत. असं बहुत विकासाचे आपल्याला एक दृष्टिकोनातून इथं काम करायचे आहे. लोकांची जर आपल्याला चांगलं वेळ आणि धम्मदान मिळेल, श्रमदान मिळेल, इथं खूप मोठी चांगला स्थळ निर्माण होईल अशी मी अपेक्षा करतो. आम्हाला धम्मदानाची आणि श्रमदानाची खूप गरज आहे इथं ह्या विहारासाठी अशी मी लोकांकडून एक अपेक्षा बाळगतो. माझ्याकडे माझी खूप मोठी अशी अपेक्षा राहील की ह्या ठिकाणी धम्मदानाची व श्रमदानाची आवश्यकता आहे ते आपण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पूर्ण करायला समाजाला माझी विनंती राहील.